मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। इंडिगोकडून 23 एप्रिलपासून नवी मुंबई ते जामनगर विमानसेवा सुरू होणार। इंडिगोच्या A320 विमानाद्वारे सेवा चालवण्याचा निर्णय। मुंबईतील मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्यांच्या प्रदूषणाबाबत राज्यानं प्रस्ताव पाठवला। केंद्र सरकारची भूमिका, केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचे खासदार रवींद्र वायकर यांना पत्र। गारगाई धरण प्रकल्पाला गती मिळणार। गारगाई प्रकल्पाला खर्च हा 5396 कोटींवर। स्थायी समिती बैठकीमध्ये प्रस्ताव मंजुरी मिळण्याची शक्यता। बदलापूर नगरपालिकेचा 1098 कोटींचा अर्थसंकल्प। नगराध्यक्षा कन्या सन्मान योजनेमधून मुलीच्या जन्माचं स्वागत करणार। मुंबईतील वाकोला BKC हा पूल एप्रिलमध्ये प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार। वाकोला BKC उड्डाणपुलाचं 96% काम पूर्ण। गुरुवारी ठाणे महापालिका हद्दीमध्ये काही ठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही। उथळसर प्रभाग समितीमधील सिद्धेश्वर जलकुंभामध्ये नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार। महापालिका निवडणूक होऊनही मीरा भाईंदर फेरीवाला समिती कागदावरच। अजूनही फेरीवाला समिती स्थापन करण्यात आलेली नाही। 5 महिन्यांपासून राज्य शासनाकडून अधिसूचनेची प्रतीक्षा। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचे भाव 2500 वर पोहोचले। इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचं काम पूर्णत्वाकडे। प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। पुण्यातील उद्घाटन झालेल्या पुलाच्या स्ट्रक्चरवर भाजपचे नगरसेवक सनी निमण यांच्याकडून प्रश्न उपस्थित। पुलावरील जॉईंट नीट झाला नाही। सनी निमण यांनी फोटो पोस्ट करत MMRDAला विचारलं सवाल। फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकानं मागितली 2 लाखांची लाच। लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स विभागाची मोठी कारवाई। 8 कोटींचे ड्रग्ज जप्त। बँकॉकवरून इंडिगोच्या विमानामध्ये प्रवाशांना ड्रग्ज लपून आणलं। पुण्यातील PM किसान योजनेच्या 61,000 लाभार्थी शेतकऱ्यांची तपासणी होणार। अॅग्रीस्टॅक ओळख क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांची तपासणी केली जाणार। विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊया। नाशिकची तर्रीदार मिसळ महागण्याची शक्यता। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानं मिसळचे दर आणखी वाढण्याची शक्यता। नागपुरातील हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडरचा तुटवडा। 4 दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडर न मिळाल्यामुळे अडचण। नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी पदभार स्वीकारला। अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि वैष्णवी बी यांनी इटनकर यांचं स्वागत केलं। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल। शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ। बोदवड तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचं मोठं नुकसान। उपाययोजना करण्याच्या मागणीकडे वन विभागाचं दुर्लक्ष। मोहाचा नाला आणि माळेगाव भागामध्ये मादी बिबट्यासह 2 शावकांचं दर्शन। बिबट्याच्या धाकानं रब्बी हंगाम ठप्प। खरेदीचं उद्दिष्ट वाढून खरेदी केलेल्या धानाचा चुकारे त्वरित द्या। गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी। जिल्हा मार्केटिंग पणन अधिकाऱ्यांना निवेदन। गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं गांभीर्य लक्षात घेत शासनाकडून 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना मोफत लस। गोंदियामध्ये फक्त 2च मुलींचं लसीकरण। भंडारा जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागातील 142 जणांचं वेतन अडचणीत। 181 पैकी फक्त 39 कर्मचाऱ्यांचा दिव्यांग पडताळणी अहवाल प्राप्त। 30 दिवसांमध्ये दिव्यांगत्वाचा अहवाल सादर न केल्यास मार्च महिन्याचं वेतन काढण्यात येणार नाही। शिक्षण विभागामधील 142 जणांचं वेतन अडचणीत आलेलं आहे। जिल्हा परिषद भंडारा या ठिकाणची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। 30 दिवसांमध्ये जर दिव्यांगत्वाचा अहवाल सादर केला नाही तर मार्च महिन्याचं वेतन हे काढलं जाणार नाहीये अशी माहिती देण्यात आलेली आहे।